बस तुम्हें अपना धर्म बदलना होगा। हमसे हाथ मिला लो, मराठों की तरफ आ जाओ। जिंदगी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पड़ेगा। नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। पत्रकारांना छावा, श्रीराम चित्रमंदिर अकलूज। दक्षिण भारतातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सिनेमागृह। अकलूज तालुका माळशिरस येथील अत्याधुनिक पद्धतीने रिनोव्हेशन करून बनवलेले श्रीराम चित्रमंदिर म्हणजेच श्रीराम बॉक्स ऑफिस या थिएटरचे मालक प्रकाशराव उर्फ बापू पाटील यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खास महिला दिनानिमित्त पत्रकारांना आणि पत्रकारांच्या कुटुंबियांना छावा चित्रपट बाल्कनीमधून बघण्याचा आनंद घडवून आणला। या निमित्तानं माळशिरस तालुक्यातील पत्रकार बांधवांनी कुटुंबासमवेत छावा सिनेमाचा आनंद घेतला। याबद्दल थिएटरचे मालक प्रकाशराव बापू पाटील यांचे आभार मानून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या। आधुनिक साऊंड सिस्टम, संपूर्ण डिजिटलायझेशन, स्वच्छ सुंदर आकर्षक रोषणाई, आरामदायक सीट बॅक सपोर्टसह आरामदायक बसण्याची व्यवस्था, वातानुकूलित सिनेमागृह, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, महिलांच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र अशी सुरक्षितता अशा अनेक आधुनिक सुविधा देऊन श्रीराम थिएटर परत एकदा सर्व प्रेक्षकांसाठी सज्ज झाले आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छावा सिनेमाचे वितरण यांच्याच मार्फत केले जाते। कालच अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या छावा सिनेमाचा सर्व आमदार मंत्र्यांसोबत मुंबईमध्ये आनंद घेतला। शासनाने देखील छत्रपतींचा इतिहास माहिती होण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत। महाराष्ट्रामध्ये सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरून श्रीराम चित्रमंदिर याचे नूतनीकरण केले आहे। आपण इथं स्क्रीनवरती पाहतोय की कशा प्रकारे आतून थिएटर अतिशय सुंदर असं डेकोरेशन म्हणा किंवा प्रकाश व्यवस्था संपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या श्रीराम चित्रमंदिराचे रिनोव्हेशन म्हणजेच पुनर्निर्मिती एकदा परत केलेले आहे आणि सर्वांसाठी हे सुसज्ज असं चित्रमंदिर परत एकदा सर्वांच्या सेवेसाठी इथं खुलं गेलं आहे। तेच थिएटरचे मालक प्रकाशराव पाटील काय म्हणतात आपण पाहूयात। महाराष्ट्राचे वितरक आहे छावाचे। बरोबर। आत्ता छावाचा महाराष्ट्रातलं कलेक्शन साधारण 180 कोटी रुपये झाले आणि अकलूजच्या थिएटरचा तर विषय वेगळा आहे। मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात हायेस्ट कलेक्शन अकलूजचं असेल, पण रिलीज व्हायला थोडासा अकलूज थिएटर सुरू व्हायला वेळ लागला। 14 सुरू होणं अपेक्षित असताना 28ला सुरू झालं। 14 दिवस गेले आमचे, ते आमचं मोठं हे झालं। पण ज्या पद्धतीचं थिएटर आम्ही अकलूजमध्ये केलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे मुंबई पुण्यानंतर एवढी मोठी साऊंड सिस्टीम असेल किंवा थिएटरचं जे सेटिंग बसण्याच्या खुर्च्या आहे, पोस्चर्स वगैरे, हे उभ्या महाराष्ट्रात कुठेही अशा पद्धतीचं इतकं प्रशस्त थिएटर आणि एवढ्या प्रशस्त खुर्च्या नाही। साऊंड सिस्टीम कशी आहे नेमकी? साऊंड सिस्टीम JBLचं सगळं हे पूर्ण हे आहे आणि आणि ज्या भारतातल्या जेवढ्या कमी थिएटर्सला ही सिस्टीम आहे, आत्ता ही आलेली नवीन सिस्टम आहे आणि आम्ही UFOचे पण डीलर असल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातली पहिली सिस्टम आम्ही आमच्याकडे बसवलेली आहे। आता आम्ही सगळे महाराष्ट्रातले थिएटर मालकांना इथं बोलवून ते दाखवणार थिएटर्स आमचं, आणि मग त्याच्यातून बाकीच्या गोष्टींचा आमचाही फायदा होतो। नवीन ज्यांना जे नवीन थिएटर छावा तर आमचाच आहे ना, जे नवीन थिएटर्स करणारे लोक आहेत किंवा ज्यांना स्वतःचे थिएटर्स मॉडिफाय करायचे आहेत, त्यांनी अकलूजचं मॉडेल बघून स्वतःचं थिएटर मॉडिफाय करावं याच्यासाठी खरं तर हे आम्ही एवढं मोठं हे करतो। नाही तर 10-12 वर्षापूर्वीच आम्ही केलेलं होतं मागचं रिनोव्हेशन, काही करायची गरज नव्हती, पण एक सारखं नवीन काहीतरी करावं आणि नवीन लोकांना देत राहावं म्हणजे लोकांचे इंटरेस्ट वाढवा, पुन्हा थिएटरकडे यायचा, थिएटरमध्ये जायचा आणि थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघण्यात जो आनंद तो TVवर किंवा कुठंच कधीच काही। म्हणून आम्ही हे थिएटरचं आम्हाला एक 10-15 वर्षानंतर आम्ही हे रिनोव्हेशन करतो। तिकिटाच्या दरवाढीमुळे प्रेक्षकांवरती काय परिणाम?
असं काही वाटत नाही, कारण आम्हालाही वाटलं होतं की 350 रुपये तिकीट केल्यानंतर काही फरक पडतोय का. पण परिस्थिती अशी झाली की तिकीट 350चं काढल्यानंतर 500 रुपये ते कॅन्टीनवर खर्च व्हायला लागले त्या पालकांची. आणि कुठल्याही पालकांनी एकाही माणसाने आतापर्यंत तक्रार केली नाही. आणि प्रत्येक जण हेच म्हणत आला आम्हाला की 350पेक्षा 500 रुपये तिकीट केलं तरी हरकत नाही, कारण तुम्ही एवढं केलंय, एवढ्या सोयी सुविधा दिलेल्या. म्हणजे अगदी तुम्ही वॉशरूमपासून कॅन्टीनपर्यंतच्या सगळ्या गोष्टी बघितल्या असतील तर माझ्या माहितीप्रमाणे इतकं सुसज्ज कुठंच कुठल्याही थिएटरमध्ये आहे, एवढी स्वच्छता कुठंच काही आहे असं आम्हाला वाटत नाही. बापू, असं की माळशिरस तालुक्यातला सगळ्या पत्रकारांना तुम्ही मोफत शो दिलाय हा काय म्हणजे काय वाटतं? काहीच कारण नाही, फक्त एवढंच की त्या निमित्तानं तुमच्याशी आमच्याशी बोलणं व्हावं. आणि कारण आता तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कॅबिनेट संपल्यानंतर काल छावाची टीम होती काल, हो, मग वितरक आम्ही होतो, त्यामुळे डॉक्टर आमचे तिथं होते. प्रत्येकाला पर्सनली फोन करून त्यांनी आमंत्रण देऊन शासनानं शो पाहिला सगळ्या कॅबिनेटने. शासनाने करमुक्त करायचं ठरवलं नाही, करमुक्त होऊच शकणार नाही, कारण जीएसटी आहे, सेंट्रलचा जीएसटी, स्टेट गव्हर्नमेंटचा जीएसटी, त्यामुळं शासन मदत करू शकेल, पण करमाफी वगैरे कदापि शक्य नाही आता शासन, कारण जो जीएसटी जाणार आहे कटून तो मग शासनाने भरावा लागेल, असा काहीतरी मार्ग काढावा लागेल. बापू, तुम्ही आता म्हणताय की महाराष्ट्रात तुमच्यातर्फे म्हणजे ते संकल्पना नेमकी काय ते सांगा. तुमच्यातर्फे छावा वितरित सगळीकडे केला जातो, ते काय म्हणजे महाराष्ट्राचे वितरकच आले आहोत आता छावाचे. तुमचं कोणतं एंटरप्राइज काय आहे, म्हणजे कोणत्या ऑगस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून आमची एक कंपनी, तिचं निमित्त वाटलं तर पत्र देतो आपल्याला, त्याच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही छावा आमच्याकडेच आहे. एवढंच नाही, त्याच्यातले बरेचसे काही चेंजेस वगैरे डॉक्टरने अगोदरच करायला लावले. म्हणजे ॲज इट इज अजय देवगणचा पहिल्यांदा असणारा आवाज, महाराष्ट्रात अजय देवगणच्या आवाजाची किंवा अजय देवगणची क्रेज आहे, पण तिथं अगोदर अमिताभ बच्चनला घ्यायचं ठरलं, पण तेही थांबवलं, अजय देवगणचा घ्यायला लावला, कारण बेसिकच छत्रपतींचं महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्रात जेवढं बेस्ट करता येईल तेवढं त्यात करायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. म्हणजे अगदी वास्तविक ओपनिंगला विकी कौशलच येणार होते, बरं, पण ठीक आहे, आठवड्याभराने होईल, येणार ते आहेत ते नक्की, पण विकी कौशललाच थोडंसं त्यांच्या शूटिंगच्या ह्याच्यामुळं वगैरे जमलं नाही. पण विकी कौशल अकलूजला 100% येणार थिएटर, छावा आहे तोपर्यंत. आता फक्त बघूया. तुम्ही छावा बघितलं का बाबू? नाही, मीच पाहिलं नाही पिक्चर, जमलंच नाही. छत्रपतींची जी कल्पना आहे, म्हणजे छत्रपती माहीतच नाहीत अजून. संभाजीराजांच्या बाबतीत ज्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या त्या याच्यातून थोड्याशा कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की प्रोड्युसर आणि डिरेक्टरने केलेला आहे. आणि आम्हालाही असं वाटतंय की संभाजी महाराजांबद्दल बऱ्याच खोट्या आख्यायिका महाराष्ट्रावर आहेत, त्याला कुठंतरी याच्यातून थोडंसं उत्तर मिळेल. आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी खरं तर तोच विषय मनापासून घेतल्यामुळं त्यांनी स्वतः कॅबिनेटला स्वतःबरोबर कॅबिनेट कालच होता त्यांच्यासाठी, आणि काल त्याच्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना शासनामार्फत छत्रपतींच्या आणखी बरेचसे पुस्तकं, बऱ्याचशा माहिती शासनाला उपलब्ध करून दिली. कारण ते ॲक्टर्स सगळे जेवढे स्टार होते त्याच्यातले आमच्यासह सगळ्यांना ती पुस्तिका दिली शासनाने. ते अजून कोणी काही करणार असेल तर करावं, ते चांगला झाला कार्यक्रम एकदम. तुम्ही सुरक्षा दृष्टीने किंवा हे केलेलं आहे, महिला वर्गाचा रिस्पॉन्स कसा आहे? महिलांचाच प्रचंड रिस्पॉन्स आहे. आता थिएटर तुम्ही चांगलं केलं, स्वच्छता पाळली, आतमध्ये काही घाण नाही होते, वॉशरूम तुमच्या चांगले असते, तर महिलांनी प्रचंड डोक्यावर घेतला हा पिक्चर. तर आमचा तर दावा आहे की टेंभुर्णीला छावाच्या अगोदर सुद्धा आमचे 2-1 महिन्यात चालू झालं थिएटर, अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला तिथं मिळाला. आणि आता घरातला कोणी पुरुष माणूस नसताना सुद्धा बायका ज्यावेळी ग्रुपने पिक्चरला यायला लागल्या त्यावेळी मग त्या थिएटरचं यश कोणीच अडवू शकत नाही, कारण महिला कधीच एकटी पिक्चरला येत नाही. तिच्याबरोबर 2 मुलं आहेत, मैत्रीण आहे, घरातलं कोणीतरी आहे, नातेवाईक आहे, नवरा नसला तरी चालेल म्हणतात.
पण माझ्या बाकीच्या मैत्रिणी आहेत त्यामुळे 2-5 एक महिला आली की तिच्याबरोबर 4-5 महिला आल्याच समजायचं. उद्या महिला दिन आहे बापू, काय महिलांसाठी विशेष सवलत वगैरे देण्याचा विचार आहे का भविष्यामध्ये किंवा आता? आज आम्ही त्याच हिशोबाने तुम्ही म्हटलं असता तर हा शो उद्या ठेवला असता. सगळ्याच आमच्या महिला भगिनी उद्या आल्या असत्या. अजून काम चालूच होतं ना. हो आता सुद्धा एवढाच पाठ झालाय, बाकी आमचं ऑफिस बिफिस सगळं काम चालू. तोपर्यंत छावा निघून जाईल. पुष्पामुळे गेला आमचं नुकसान झालं. तरी आम्ही 2 शो लावायचे विचारत आहे. पुष्पा हो एक आठवड्याभरात जरा छावाची गर्दी कमी झाली. पुष्पा बऱ्याच लोकांनी पाहिला. इंदापूर टेबोरीचंही बंद होतं त्यावेळी आम्ही पुष्पा टेबोरी लावला परत. काही